दोडक्याची भाजी करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। दोडक्याची भाजी करू। पहा, त्यासाठी 500 ग्रॅम दोडके घेतलेले आहे। स्वच्छ धुवून त्याचे शिरा असतात त्या काढून घेतल्या आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्या शिरांची चटणी सुद्धा करता येते। शिरा काढल्यानंतर दोडके असे दिसतात पहा। आणि आलं लसूण ठेचून घेतले आहे। भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातले, जिरं मोहरी घातली। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये ठेचून घेतलेला आलं लसूण घातलेला आहे। 5-6 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, त्यामध्ये कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या, 1 लाल मिरचीचे तुकडे आणि चिरून घेतलेला सर्व दोडक्याच्या फोडी त्यामध्ये घातलेल्या आहेत। एखादा मिनिट चांगल्या तेलात परतवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातलाय, पाव चमचा हिंग, चिमूटभर 2 चिमूट हिंग घातला आणि 1 चमचा गरम मसाला त्यात घातलेला आहे। कांदा लसूण मसाला घातला तरी सुद्धा चालतो। आपल्या घरात जो उपलब्ध मसाला असेल तो घालून आपण ही भाजी करू शकतो। खूप तामझाम काही लागत नाही, आपल्या करण्यावर आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सर्व कोरडे मसाले, हळद, हिंग, तिखट, मीठ, मसाला सर्व छान फोडींना लागावा म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही, 5-7 मिनिटातच भाजी शिजून होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। भरलेला दोडकासुद्धा आपण करू शकतो, रसरशीत दोडका वाटण घालून करू शकतो। झाकण ठेवलेलं आहे। या भाजीला आपसुकच पाणी सुटतं स्वतःच्या अंगचं, त्याला पाणी घालायची गरज नाही। पहा, पाणी न घालता त्याला पाणी सुटलेलं आहे। मी फक्त झाकणावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। ते झाकणावर पाणी यासाठी ठेवलं की खाली भाजी जी आहे ती करपायला नको म्हणून झाकणात पाणी ठेवलं आहे। सुरुवातीला मी पाणी अजिबात घातलेलं नाही, अंगचंच पाणी त्याला सुटलेलं आहे दोडक्याला। त्याच पाण्यात ती भाजी शिजू द्यायची आहे आणि नंतर मी हे झाकणातलं पाणी सगळ्यात शेवटून घालणार आहे। भाजी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, एक 5-7 मिनिटात भाजी शिजून होते। तर पुष्कळशी भाजी शिजत आलेली आहे पहा, पाणीसुद्धा त्याच पाण्यात ती भाजी शिजलेली आहे। पोळीबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते। टिफिनमध्ये सुद्धा डब्यासाठी आपण ही भाजी देऊ शकतो। चमचमीत अशी ही भाजी तयार होते आणि झाकणातलंच थोडंसं पाणी त्यामध्ये मी घातलेलं आहे। पोळीसोबत रसरशीत अशी भाजी मी करत आहे म्हणून पोळीला लावून खाता येईल अशी भाजी मी करत आहे म्हणून थोडंसं पाणी मी त्यात नंतर सगळ्यात शेवटून घालणार आहे। झाकणातलंच गरम झालेलं पाणी त्यामध्ये मी घालणार आहे आणि भाजी दाबून बघितली पहा तर चांगली दाबली जाते। थोडीशी मऊ अशीच भाजी मी करून घेत आहे आणि त्यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट मी घालणार आहे। तर झाकणातलंच थोडंसं गरम पाणी त्यात घातलं आहे, कारण पोळीसोबत रसरशीत भाजी खायला चांगली लागते। पोळीला लावून भाजलेला दाण्याचा कूट 4 टेबलस्पून तो घातलेला आहे। ऐच्छिक आहे, नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण दाण्याचं कूट घातल्यामुळे, भाजलेल्या दाण्याचं कूट घातल्यामुळे खमंग अशी भाजी चवीची लागते म्हणून ते घातलं आहे। सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। दाण्याचा कूट हा भाजीची होत आली की शेवटून घालायचा, म्हणजे भाजीची चव चांगली राहते, नाहीतर मग चव बदलून जाते। सुरुवातीला दाण्याचा कूट काही घालायचा नाही। कोथिंबीर घातलेली आहे, गॅस बंद केला आहे आणि भाजी चांगली शिजलेली आहे, झालेली आहे पहा। कोथिंबीर घालून झाल्यानंतर सर्व भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ती भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पहा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि इतरही निराली माय चॅनलचे रेसिपीचे व्हिडिओ नक्की पहा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।